देवाने त्याचा कर्तव्य, कारण सारा देवतांना दिलेला शब्द ज्यावेळी देवतांवर संकट येईल, ज्यावेळी देवतांना सहाय्य लागेल, त्यावेळी तुम्हाला मी सहाय्य करेन. आणि देवा एवढंच नव्हे, मी ते लोक ते सर्व भ्रमण का करतोय, कारण भक्तांचा उद्धार आणि देवतांचा संवार होण्याकरता हे कार्य मला करावं लागतंय. हे विश्व सुरळीत चालण्याकरता देवा खरोखर तुम्ही या नारदाला प्रेरणा दिली आणि या मृत्यूला केवळ प्रत्येकाला भक्ती मार्ग साम्राज्य पडून द्यावं. जो कोणी वाम मार्गावर चालला असेल त्याला भक्ती मार्गाला वळावं आणि सद्गुण मार्गाला तर वळावं, हेच माझं कर्तव्य. कारण या कितीवर कित्येक दानवानी चाल करण्याचा प्रयत्न केला, पण देवा तुझ्याच कृपेनं, तुझ्याच प्रेरणेनं आणि माझ्या इतकी प्रयत्न देवा त्यांना सळकी पळवून तुम्ही सोडलात. कित्येक वेळी 33 कोटी देवतांचा राजा अमरेश असून त्याला माघार का घ्यावी लागली, कारण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, जीवनात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येकाने जीवनात एक पाऊल जरूर मागे यावं, तेव्हाच आपलं कुठं कार्य साध्य होतं. आणि देवा
तेच केलं माझ्या प्रयुक्तीनं प्रत्येकाला मी हेच समजावून करतोय. कारण प्रत्येक प्राणी मात्र जन्माला येतोय, प्रत्येकाला अहंकार होतोय. अहंकारानं काय होतंय कोणाला कळत नाही. अरे अहंकार सर्वस्व नाशतो, लीनतेनं सर्व जग जिंकता येतो. ही लीनता आपल्या थमवली ना तर जग जिंकायला किती वेळ लागले. अरे दानव असो मानव, प्रत्येक प्राणी मात्र जन्माला येतोय. 84 लक्ष होणी भोगल्यानंतर मानवाचा जन्म प्राप्त होतोय. अरे हा नरदेह तुम्ही सार्थकी लावा. जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे जीवन. या जीवनात प्रत्येकाने असं सत्य करा, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कोणतरी म्हटलं पाहिजे होता बरा होऊन गेला यासारखा दुसरा नाही. आणि काय पाहिजे, आणि एवढंच नव्हे, कोणी अहंकार करू नका, कोणी गर्व करू नका. आणि जर कोणाला अहंकारचा काटा लागला असेल ना तर वेळीच काढायला टाइम नाही. आणि म्हणून म्हणतोय नारायण. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा.